एक छोटेखानी गॅदरिंग मिनी गॅदरिंगही या ठिकाणी आपण या उद्घाटन सत्राच्या नंतर या ठिकाणी करणार आहोत। आपल्यातला उत्साह, आपल्यातला जोश असाच कायम या ठिकाणी राहिला पाहिजे, म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नजर सभागृहामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे। विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभामध्ये या ठिकाणी करणार आहोत। मी सर्वांचं शब्दसुमाने या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी अतुलनीय व्यक्तिमत्व, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सन्माननीय श्यामल पत्रिके सहसचिव ॲडव्होकेट कॉम्रेड नितीनजी नागपूरकर सर या ठिकाणी प्रमुख उपस्थितांमध्ये या ठिकाणी आहे। सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण या ठिकाणी थोडं समोर सरकायचं। नरहर सभागृहामध्ये या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यामधला हा जोश असाच कायम राहिला पाहिजे। केवळ निर्वाचित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी, जुन्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी, नवप्रवेशित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण केवळ स्वागत करणार नाही, तर एक छोटेखानी गॅदरिंगही आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे। आता नृत्य, संगीत याचाही जोश आपल्याला या ठिकाणी करायचं होतं। विद्यार्थ्यांना सूचना आहे अशा तमाम मायबापास विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाकडे। मित्रांनो, जर तुम्ही तयार असाल तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। अध्यक्षांचं, प्रमुख पाहुण्यांचं, उद्घाटकांचं, प्राध्यापकांचं आणि सर्वांचं मी शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतोय। आजचा दिवस हा केवळ कार्यक्रम नसून तो आपल्या आठवणीच्या कप्प्यात साठवून ठेवण्यासारखा सोहळा आहे। नवे स्वप्न, नवी दिशा, उज्ज्वल भविष्याची पहिली पावलं तुमचं पीपल्स महाविद्यालयामध्ये सहर्ष स्वागत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन करावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सटा परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वतीला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन आहे। नांदेड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नाही, तर तो संकल्प आहे। संकल्प आहे पूज्य स्वामींचा विचार पुढे नेण्याचा, संकल्प आहे सामाजिक जाणीवा जिवंत ठेवण्याचा, संकल्प आहे नवनिर्मितीचा, संकल्प आहे सूचनांचा, संकल्प मानवतेचा, संकल्प विकासाचा। येथे दिव्यांचा ऐसा प्रकाश यावा, प्रत्येक झोपडीचा अंधार माळवावा। अनेक प्रियाचा चंद्र सूर्य तारे माणूस माणसाला आघातही कळावा। अशा पद्धतीनं दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत। कार्यालय अधीक्षक वैदास आडेसर, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य कार्यकारी सदस्य मराठी विभाग प्रमुख यशपाल भिंगे सर, सर्व मान्यवर सभागृहामध्ये आणि आपलं अतिशय जंगी अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे। विद्यार्थ्यांच्या विचारांना निश्चित दिशा मिळावी, मनाला योग्य गती मिळावी आणि त्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि दर्जा वाढून त्यांचं व्यक्तिमत्व अधिक संपन्न व्हावं, यासाठी हा उपक्रम प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आणि सर्वांचं स्वागत। आज या स्वागत समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष, नांदेड एज्युकेशनचे अध्यक्ष आदरणीय CA प्रवीण पाटील साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय प्राध्यापिका श्यामलताई पत्के मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे
सहसचिव ॲडव्होकेट प्रदीप नागावकर साहेब, कार्यकारिणी सदस्य डॉक्टर यशपाल भिंगे सर, कार्यकारी अधीक्षक श्री रोहिदास आडे सर, याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, अलीकडे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण असं पाहतो की विषयांची संख्या जास्त झालेली आहे. पूर्वीसारखे 2-3 ऑप्शनल विषय आणि तेच शेवटपर्यंत असा भाग नाही. त्याचबरोबर काही विषय असे आहेत की जे BA चे विद्यार्थी आहेत त्यांनी BCom चे विषय घ्यायचे, BCom चे विद्यार्थ्यांनी BA चे विद्यार्थी घ्यायचे, ऑथर्स आणि फॅकल्टीचे विषय आहेत. आणि मग या सर्व पुढे गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. आणि म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष नेहमी सांगतात की महाविद्यालयामध्ये जर आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतले तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलं महाविद्यालयामध्ये येतील आणि महाविद्यालयामध्ये आल्यानंतर ते पुढं महाविद्यालय परिसरामधून वर्गामध्ये येतील, त्यांना महाविद्यालयाची आवड निर्माण होईल. या अनुषंगाने आपण वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करत आहोत. सुरुवातीला आपण महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि संस्थाचालक यांच्याशी सहविचार सभा घेतली. त्यातून आपण वर्षभरामध्ये काय कार्यक्रम घेता येतील याचं साधारणतः ढोबळमानाने थोडंसं आपण नियोजन केलं. त्यानंतर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गोडी लागावी म्हणून आपण सेल्फी पॉइंट केला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉइंट मध्ये फोटो घेऊन तो आपल्या फेसबुकवर किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या अकाउंटवर टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्या सुप्त गुणाला वाव मिळावा म्हणून आपण पीपल्स कट्ट्याचं उद्घाटन माननीय अध्यक्ष आणि सचिव साहेब, सहसचिव साहेब यांच्या हस्ते आपण केलेलं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये सुप्त गुण आहेत. कुणाला काही कथा सांगता येत असेल, एखाद्याला गायन करता येत असेल, एखाद्याला वाद्य वाजवता येत असेल, तर असे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांची अभिव्यक्ती त्यांनी त्या पीपल्स कट्ट्यावर करावी अशी महाविद्यालयाची अपेक्षा आहे. आणि निश्चितच त्याप्रमाणे काही विद्यार्थी करत सुरू आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये आपण दिनांक 21 जुलै ते 24 जुलै दरम्यान उद्बोधन शिबिर घेतलं. खरं तर उद्बोधन शिबिर आणि वेलकम कार्यक्रम हा आपण मुद्दाम वेगळा घेतलेला आहे. कारण उद्बोधन शिबिरामध्ये किंवा उद्बोधन कार्यक्रमामध्ये मुलांना ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेतो त्या महाविद्यालयाचे संस्थापक कोण होते, स्वामीजी कोण होते, पीपल्स हे नाव का दिलेलं आहे, तर याची पुसटशी कल्पना किंवा जाणीव विद्यार्थ्यांनी व्हावी या अनुषंगाने सर्व विषय त्यामध्ये ठेवले होते आपण. मग अबोट कॉलेज हा विषय होता, त्याच्यामध्ये एडीपी विषयी हा विषय त्यामध्ये होता. एडीपी म्हणजे काय, एडीपी मध्ये कोणते विषय आहेत, काय बदल आहे. त्यानंतर BE आणि BCom मध्ये जे नवनवीन विषय आपण शिकतो त्या नवनवीन विषयामध्ये करिअर संधी काय आहे या संदर्भात प्रत्येक विभाग प्रमुखांनी BE आणि BCom दोन्ही फॅकल्टी मधील प्राध्यापकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर मॅजिक मेमरी वर्कशॉप सुद्धा आपण घेतले की एखादी घटना घडल्यानंतर किंवा एखादं वाचन केल्यानंतर, लिखाण केल्यानंतर ते आपण जेव्हा पाहिल्यानंतर आठवणीत कसं ठेवावं याची मॅप किंवा ती आयडिया तुम्हाला तेलंग सरांनी दिलेले आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण त्या उद्बोधन शिबिरामध्ये घेतलेले आहेत. यानंतर 1 ऑगस्ट रोजी आपण मराठी विभागाच्या वतीने लेखन प्रेरणा दिन आयोजित केला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन आयोजित केला. त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यालाही चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळाला. या निमित्ताने मी त्या विभागाचं, मराठी विभागाचंही अभिनंदन करतो. आज आपण या ठिकाणी स्वागत समारोह घेत आहोत. स्वागत समारोहाचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये गोडी निर्माण व्हावी. आणि त्याचा दुसरा भाग एक असा आहे की महाविद्यालयामध्ये जे स्टाफ सर्व काम करतो त्या सर्व स्टाफचा परिचय झाला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला असा अनुभव येतो की समजा माझं नाव विकास सुकाळे आहे, मुलं येतात, सर सुकाळे सर कोणते आहे असं विचारतात मुलं, कारण ते मुलं वर्गामध्ये येत नाही. त्यामुळे नेमके कोणते प्राध्यापक कोणता विषय शिकवत आहे हे त्यांना माहीत होत नाही. त्यानंतर अकाउंट किंवा आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा कोणत्या कर्मचाऱ्याकडे नेमकं कोणतं काम आहे हेही विद्यार्थ्यांना माहीत होत नाही. त्या अनुषंगाने आम्ही नवीन प्रयोग यावर्षी करत आहोत की
सर्व प्राध्यापकांचा आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा परिचय सुद्धा विद्यार्थ्यांना देण्याचं काम या स्वागत समारोहामध्ये आम्ही करत आहोत. विद्यार्थी मित्र, विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठाची वेगवेगळी परिपत्रक येत असतात. मध्यंतरी एक परिपत्रक आलं की विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी तुम्ही विद्यार्थी संपर्क करा आणि शिक्षक आपल्याद्वारे ही योजना राबवा किंवा त्या अनुषंगाने दुसरा सुद्धा योजना तुम्ही राबवू शकता. या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये आपण विद्यार्थी संपर्क समिती तयार केलेली आहे. त्या विद्यार्थी संपर्क समितीमध्ये प्राचार्य उपप्राचार्य आहेतच, पण यासोबत कला शाखेतून वरिष्ठ विभागामध्ये प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम या समन्वयक आहेत. वाणिज्य विभागामध्ये प्राध्यापक डॉक्टर रोडे सर समन्वयक आहेत. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामधून लोहाना मॅडम आहेत. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला शाखेमध्ये गोडबोले सर आहेत. आणि या सर्वांची कमिटी करून आम्ही सर्व बहुतांश यामध्ये सीएचबी किंवा तासिका तत्वावरील स्टाफ आहे, या सर्व स्टाफला विद्यार्थी विभागून दिलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास प्रत्येकाने 45 ते 50 विद्यार्थी दिले आहेत आणि या 50 विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हे प्राध्यापक राहणार आहेत. मग हे प्राध्यापक त्याला फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांचा ग्रुप करून त्याला वारंवार संपर्क करणार आहेत. हा संपर्क कोणता करणार आहेत तर महाविद्यालयामध्ये कार्यक्रम असतात, तुम्ही या कार्यक्रमाला या, दैनंदिन महाविद्यालयामध्ये तासिका करा. त्याचबरोबर त्यांनी वर्षभरामध्ये त्याची युनिट टेस्ट दिली का, युनिट टेस्टची तारीख असेल तर ती तारीख विद्यार्थ्यांना फोनवर सांगणे, पहिली टेस्ट दुसरी टेस्ट इंटरनल सर्व व्यवस्थित दिलं का, त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला का, त्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट घेऊन गेलं का, हे सर्व इन्फॉर्मेशन हे प्राध्यापक त्या विद्यार्थ्यांना देणार आहेत. जेणेकरून विद्यार्थी संख्या यामुळे वाढेल. बरेच मुलं प्रवेश घेतल्यानंतर परीक्षा फॉर्म भरत नाही, त्यामुळं त्यांचा रिझल्ट किंवा त्यांच्या पुढच्या वर्गात जाऊ शकत नाही. तर यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केले पाहिजे, नवीन काहीतरी एखादा पायलट प्रोजेक्ट आपण घेतला पाहिजे. म्हणून आपण हा एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि हा प्रोजेक्ट काही निश्चितचपणे या प्रोजेक्टला यश मिळेल अशी मला आशा आहे. विद्यार्थी मित्र, की आपल्या महाविद्यालयामध्ये खरं तर हे फार मोठं एक तुमच्या विकासाचं व्यासपीठ आहे. या ठिकाणी अनेक किंवा ग्राउंड आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा आहेत, ग्रंथालय आहे. आता तुला सगळे सांगितलं की या सर्वांचा परिणाम म्हणून काल महाविद्यालयामध्ये ग्रंथालयामध्ये जवळपास 250 विद्यार्थ्यांनी ट्रान्झॅक्शन केलं पुस्तकांचं. म्हणजे खरंच मला तर आनंदाची बाब वाटते की काहीतरी या प्रयत्नाचं यश आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसत आहे आणि असेच प्रयत्न आपण पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा करत राहणार आहोत. आपल्याकडे पोलीस प्रशिक्षणासाठी आपण स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. एवढंच नाही तर तुमच्या ग्राउंडवर सुद्धा विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त कसं राहावं, पोलीस प्रशिक्षणामध्ये त्यांना कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन भविष्य काळामध्ये महाविद्यालयाच्या मार्फत केलं जाणार आहे. लवकरच आपल्याकडे इंग्लिश लिटरेचर संदर्भात काही कोर्स चालू केले जातील. फक्त माझी विनंती सर्वांना एवढीच आहे की महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे प्रयोग केले जातील त्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घ्या, जेणेकरून निश्चितपणे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. या ठिकाणी महाविद्यालया संदर्भात सांगण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु हे प्रस्ताविकाचं या स्वागत समारोहाचं प्रस्ताविक आहे, त्यामध्ये जास्त बोलणं काही उचित नाही. म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापक मित्र, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी या सर्वांचं प्राचार्य म्हणून महाविद्यालयामध्ये स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी अतिशय विस्तारपूर्वक एकंदरीत प्रास्ताविकातून आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या समोर ठेवलेली आहे. मित्रांनो, मनुष्य जन्मतात विचार घेऊन जन्मत नाही, तर त्यांचा आजूबाजूचे वातावरण त्याच्या विचाराचे निर्माते असतात. असेच निर्माते आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जे आपल्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत आणि सांस्कृतिक कार्यक्रम या दोघांचंही अनौपचारिक उद्घाटन करण्याची विनंती नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय सचिव आमच्या आदरस्थान सौ श्यामळ त्रिपुरार कर्की मॅडम यांना विनंती करतोय की औपचारिक स्वरूपाचं आपण या ठिकाणी उद्घाटन आणि आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. मी आता तेच विचारणार होते की फक्त मी उद्घाटन झालंय आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आणि तुमच्या स्वागत समारंभाचं एवढंच डिक्लेअर करायचंय का काही बोलायचंय हे पण मला विचारायचं होतं कदम सरांना, पण ते बाय चान्स म्हणून गेले की 2 शब्द बोला. ठीक आहे, 2 शब्द बोलूया. विशावला, तुमच्याकडे पाहून आज मला एवढा आनंद होतोय. पहिली गोष्ट, तुम्ही सगळे खाली छानपैकी मांडी घालून बसलेले आहात, म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहात. खाली मांडी घालून बसता येते म्हणजे फिजिकली फिट आहात.
कोणाला पाठ दुखत नाहीये, कोणाचे पाय दुखत नाहीयेत, मांडी घालता येते. आज मला माझ्या इंटरेस्टचा तो 50 वर्षापूर्वीचा दिवस आठवतो. 50 वर्षापूर्वी पीपल्स कॉलेजमध्ये मी सुद्धा ऍडमिशन घेतले. 50 वर्ष झाले. आणि पण तो दिवस माझ्या वडिलांचा, माझे वडील इकडे प्राचार्य होते, त्यांचा हात धरून घाबरत घाबरत एका रस्त्याने ज्या रस्त्याने त्यांनी मला घेऊन आले, जवळपास 6 महिने पुढचे तो एकच रस्ता मला माहिती होता, पीपल्स कॉलेजला. एवढे घाबरत घाबरत त्यावेळेस ऍडमिशनला, कॉलेजमध्ये ऍडमिशनला आम्ही आलो. पण आता सगळं वातावरण वेगळं आहे, केवढं जल्लोष मध्ये तुमचं स्वागत झालंय. आणि तुम्ही सुद्धा, जशी मी भित्री होते त्या काळात, तसे तुम्ही सुद्धा काही भित्रे नाही आहात. तुम्ही सुद्धा अगदी कॉन्फिडंट आहात. पण स्वप्न तेच आहे. जे कॉलेजमध्ये येताना माझ्या डोळ्यात स्वप्न असतील, स्वप्न तुमच्या डोळ्यात मला तेच दिसत आहे की आपल्याला खूप काही शिकायचं आहे, मोठं व्हायचंय, एक्सप्लोअर करायचे, वेगवेगळे अनुभव, जगातले वेगवेगळे अनुभव आपल्याला एक्सप्लोअर करायचे. प्रत्येक अनुभव एक्सप्लोअर करायचा, चांगला असो किंवा वाईट असो, प्रत्येक अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. कारण ह्या प्रत्येक अनुभवातून आपण शिकून पुढे जात असतो. फक्त चांगलं जर वाटायला आलं तर माणूस पुढे जात नाही. कारण जीवन हे चांगलं आणि वाईटाने भरलेलं आहे, सुख आणि दुःखाने भरलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. म्हणून काही वाईट अनुभव सुद्धा आपल्याला आले पाहिजे. आता वाईट अनुभव आले पाहिजे, तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही असं कसं बोलायला, वाईट अनुभव आले पाहिजे म्हणजे कसं काय? वाईट अनुभव आले पाहिजे, मी सांगते तुम्हाला. वाईट अनुभव आले पाहिजेत म्हणजे कधी कधी ज्या मैत्रिणीसोबत, ज्या मित्रासोबत आपण कॉलेजला येतो, तो मित्र जातो निघून, दुसरेच मित्र होतात आपले. तो आपला मित्र राहत नाही पुढे, किंवा ती मुलगी आपला मित्र राहत नाही. जसं आपण घाबरत येतो, तो हा जसा घाबरत येणं ही वेगळी गोष्ट आहे. पण इथे आल्याच्या नंतर मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो, हा वेगळा भाग. एक असं वाटत राहतं की कॉलेजमध्ये आपल्याला काही त्रास होईल का, काही रॅगिंग असतं का, काही म्हणजे पिरियड होतील का, पिरियड होणार नाहीत का, खेळायला मिळेल का, आपलं व्यक्तिमत्वाचा विकास होईल का, चांगले मित्रमैत्रिणी मिळतील का, मुलं त्रास देतील का, किंवा मुली आपल्याला हरास करतील. दोन्ही बाजूनी आहे. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, दोन्ही बाजूनी आहे. मुली आपल्याला हरास करतील का, अशा सगळ्या खूपशा चिंता घेऊन आपण जेव्हा कॉलेजमध्ये पाय ठेवता आहात आज, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या या कॉलेजचं वातावरण खूप 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 सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. इथे तुमची मैत्री फुलवण्यासाठी कॉलेज कट्टा, इथे तुमच्या काय म्हणतात त्याला, अकॅडमिकच्या व्यतिरिक्त इतर गुणांना वाव देण्यासाठी हे स्टेज आहे. कविता वाचण्याची सोय आहे. कविता इतक्या सुंदर वातावरणात कविता तर सुचणारच. आणि या वयात तर मित्रांनो सगळे कवी असतात, या वयात तर सगळेच जण कवी असतात. कविता तुम्हाला सुचणारच. याच्यातूनच कोणीतरी मोठा कवी निर्माण होणार आहे, याच्यातूनच कोणीतरी सोशलिस्ट, ऍक्टिव्ह सोशलिस्ट निर्माण होणार आहे, समाजशास्त्रज्ञ निर्माण होणार आहे. तुमच्यातूनच कुणीतरी कलेक्टर होईल. तुमच्या आपले हे कलेक्टर आहेत ना, आर्ट्सचे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत सध्याचे कलेक्टर, त्याच्या आधीचे पण. तर कोणीतरी तुमच्यातूनच कलेक्टर होणे, कोणी एखादी मुलगी. आणि तेव्हा आम्ही अगदी अभिमानाने सांगू की हा आमचा विद्यार्थी आहे, हा आमच्याकडे घडलेला आहे. हे काही कॉलेज म्हणजे नुसताच काही पुस्तकी ज्ञान घ्यायचं केंद्र नाहीये. निदान आमचं कॉलेज तर नाहीच, निदान पीपल्स कॉलेजचं पुस्तकी ज्ञान देणारं केंद्र नाहीच. आणि पुस्तकी ज्ञानच फक्त जर मिळवायचं असेल तर मग ते ज्ञान अर्धवट असतं. हे असं केंद्र आहे की जे तुम्हाला जगाचा अनुभव देणार आहे. तुम्हाला सांगू, एक काळ असा होता की जेव्हा नांदेड मधून, पीपल्स कॉलेज मधून सगळ्या चळवळींचा जन्म व्हायचा, सगळ्या चळवळींचा जन्म व्हायचा. नांदेडच्या पीपल्स कॉलेजची विचारधारा काय आहे हे पाहून, हे पाहिल्याच्या शिवाय कोणत्याही विचारधारेवर कोणताही नेता आपलं मत व्यक्त करायचं नाही.
म्हणजे नेते मंडळी सुद्धा मोठे आशेने पीपल्स कॉलेजकडे त्या काळामध्ये पाहायचे. तो काळ तुमच्या रूपाने मला पुन्हा येईल असं दिसतंय. असं दिसतंय एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही आहात. अशाच संख्येमध्ये वर्गात हजर राहा. पुस्तकी ज्ञान एकीकडं, पुस्तकातलं ज्ञान एकीकडं आणि व्यवहारातलं ज्ञान आपल्या ग्राउंडवर घ्या, कॉलेज कट्ट्यावर घ्या. NCC आहे, NSS आहे, एकत्र कसं राहायचंय हे तुम्हाला शिकवतात. ऍडजस्टमेंट कशी करायची आहे, मित्राबरोबर कधी बोलत असताना एक पाय मागे घ्यायचंय, कधी अग्रेसिव्ह व्हायचंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कॉलेज लाईफ मध्ये, तुम्ही जर खऱ्या अर्थाने कॉलेज लाईफ एन्जॉय केलं ना तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. कॉलेजमध्ये असेपर्यंत आपल्यावर कोणतीही जिम्मेदारी नसते, आई बाबा असतात. पण नंतर कॉलेज इयर्स पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपल्याला जे जगात इंडिपेंडेंटली उभं राहायचंय, ही सगळी ताकद या कॉलेजच्या दिवसातून तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि ती मिळते जर तुम्ही सिन्सिअरली सगळे अनुभव घेतले तर. चांगले आणि वाईट अनुभव या म्हटल्याने येत नसतात, नको येऊ म्हटल्याने जातही नसतात. तो आपल्या आयुष्याचं पार्ट अँड पार्सल आहे, ते येणारच. मग तुमचे मित्र तुम्हाला सांगतील की अरे असे अनुभव आले तरी हतबल व्हायचं काही काम नाही, हताश निराश व्हायचं काही काम नाही. कला शाखा तुम्हाला जीवन कसं जगावं हे शिकवते. किती सुंदर करता येईल जीवन हे तुम्हाला कला शाखा शिकवते. आणि वाणिज्य विभाग तुम्हाला सगळं अर्थशास्त्र शिकवते. आयुष्यामध्ये या दोन्ही गोष्टींच्या शिवाय अर्थ नाही. अर्थशास्त्र जीवनाचं जमलंच पाहिजे आणि जीवन सुंदर करता आलंच पाहिजे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला कॉलेज जीवन जर तुम्ही अनुभवलं छानपैकी, कॉलेजमध्ये आला, वेगवेगळ्या खेळात भाग घेतले, वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतले, तर ऑटोमॅटिकली ते असे वरतून घालता येत नसतात मित्र. हे हा सगळा कॉन्फिडन्स वगैरे किंवा ही कला किंवा हे कविता किंवा हे कादंबरी वाचन किंवा पुस्तक वाचायचं, कसं वाचायचं पुस्तकातलं काय घ्यायचं, इव्हन रिडिंग बिटवीन द लाईन्स पेपर मधलं काय शिकायचंय, काय खरं असतं, काय खोटं असतं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कॉलेज जीवनामध्ये कळणार आहेत. तुमचं आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप 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 स्वागत. तुमच्या डोळ्यातले सगळे स्वप्न साकार होऊ द्या. तुमचं व्यक्तिमत्व अगदी मस्त मोठ्या प्रमाणावर खुलून येऊ देत की आम्ही सुद्धा अभिमानाने सांगू की हे आमचे विद्यार्थी आहेत. आणि तुम्ही सुद्धा अभिमानाने सांगाल की मी पीपल्स कॉलेजचा. आमच्याकडे शिक्षक काही फक्त वर्गात शिकवत नाही, ते तुमचं बोट धरून तुम्हाला जगातून फिरून आणतील. म्हणजे ट्रिपला नेतील असं नाही, अभ्यासाच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्तची माहिती तुम्हाला ते देतील. आणि पूर्ण वेळ वर्गात आणि वर्गाच्या बाहेर की शिक्षक सगळे तुमच्या म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था असल्यामुळे तुम्ही वर्गात विचारा, वर्गाच्या बाहेर विचारा, 24 तास तुमचा हा ज्ञान प्रवाह चालू ठेवणारा आमचा शिक्षक वृंद आहे. तुम्ही प्रश्न विचारता आला पाहिजे. कसा विचारू, काय विचारू, का विचारू, मीच का विचारू नाही. तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर सगळे तयार आहेत. मात्र प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला, प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न कोणताही. एखाद्या वेळेस असं वाटतं की काय फुलिश प्रश्न आहे हा, मी उठून विचारलं तर सगळेजण हसतील का मला. हसू दे, आपलं समाधान होतंय ना, आपला प्रश्न. आणि तोच प्रश्न बहुतेकांच्या मनात आलेला असतो, हा माझा अनुभव आहे. फक्त उभं राहून विचारायला कोणी तयार नसतं. कसलाही फुलिश वाटला तरी, सेन्सिबल असला तरी प्रश्न विचारा, प्रश्न विचारायची तयारी ठेवा. उत्तर द्यायला आमचे शिक्षक सगळे तयार आहेत. तुम्ही त्यांचं बोट धरा. तुमच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास अकॅडमिक्स सह करायला आमचा स्टाफ नेहमीच तयार. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. अतिशय ममत्व भव्यतून या ठिकाणी आपले विचार आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला, याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्यावर मुलांच्या प्रशांत झालाच आहे, पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थ्यांचं, नवप्रवेशित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत.
इयत्ता 11वी मधून आरती पंडितला विनंती आहे की आपण लवकर मंचावर यायचं आहे. प्रतीक्षा इंगोले, आरती पंडित प्रतीक्षा इंगोले यांनी लवकर यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. इयत्ता 11वी मधील या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय अध्यक्ष प्रवीण पाटील सरांना विनंती करतोय की प्रातिनिधिक दोन नवप्रवेशित प्रतीक्षा पद्मा कांबळे, अनुजा सत्पुरे, हा विवाह प्रथमवर्ष प्रवेशित असलेले साक्षी शिंदे, लक्ष्मण कदम या ठिकाणी लागलेला आहे. मी सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतोय की आमच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक आपण या ठिकाणी करावं. बुरशटवार शिवाजी विठ्ठल असलेला महाराष्ट्र सुरक्षा दल पोलीस मध्ये या ठिकाणी लागलेला बुरशटवार शिवाजी विठ्ठल हा तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा दल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय आपल्याला या ठिकाणी झाला पाहिजे. आपल्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सन्माननीय प्राचार्यांनी या ठिकाणी विनंती केलेली होती की आपण कोणत्या विभागामध्ये शिक्षण घेत आहोत. मी सन्माननीय मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, जरी आपल्याला या ठिकाणी शिक्षण घेत असताना वर्गामध्ये शिकवणाऱ्या सरांचा तर परिचय असलाच पाहिजे, पण याशिवाय आपल्याला शिकवत नसतानाही त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सतत लाभत असतं. याचबरोबर कार्यालयामध्ये कुठल्या विभागात या ठिकाणी काम करणारे व्यक्ती आपल्याला महत्वाचे आहेत यांचाही परिचय आपल्याला झाला पाहिजे. यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी परिचय करून देण्याचं विनंती मी प्रोफेसर डॉक्टर भगवान जाधव सर हिंदी विभाग प्रमुख यांना विनंती करतोय की आपण महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी बांधवांचा या ठिकाणी परिचय आणि स्वागत या ठिकाणी करावं. प्रोफेसर डॉक्टर भगवान जाधव सर. विद्यार्थी मित्रांनो, जसं आता कदम सरांनी सांगितलं की आपला सर्व शिक्षकांची ओळख होणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षकाबरोबर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची देखील ओळख होणं अत्यंत आवश्यक आहे. याकरिता आम्ही आमच्या शिक्षक बांधवांची आणि कर्मचाऱ्यांची इथं ओळख आपणास करून देत आहोत. शेवटच्या सत्रामध्ये घेणार आहोत. मी आजचे प्रमुख उपस्थिती पीपल्स कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर सर यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर सर. संचालित पीपल्स महाविद्यालयाच्या आजच्या या स्वागत समारोह व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर प्रवीण पाटीलजी, सचिव आदरणीय श्यामंताई पत्नी कुरुंकर, या महाविद्यालयाचे प्राचार्य सुकाळे सर, मराठी विभाग प्रमुख आमचे मित्र यशपाल भेंडे सर आणि कार्यालयीन अधीक्षक काळे सर, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे कदम सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं महाविद्यालय जीवनाचा पहिला टप्पा आपण आज या ठिकाणी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. विद्यार्थी जसे वेगवेगळे टप्पे असतात शालेय जीवनामध्ये, एक वेगळा आनंद शिकताना असतो आणि महाविद्यालयात आल्यानंतर
एक वेगळी ज्याला आपण मोठेपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सुकाळे सरांनी सांगितलं की पुढच्या शैक्षणिक वर्षापर्यंत काय काय कार्यक्रम घेणार आहे, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे महाविद्यालयामध्ये आकर्षित करणार आहोत, त्याचा सगळा मॅप तयार आहे. परंतु आपला सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. कोरोना नंतर गेल्या 4-5 वर्षांमध्ये घरी बसून शिकायची जी पद्धत लागलेली आहे किंवा रूढ झालेली आहे, ती विशेष करून विज्ञान शाखेत असते. परंतु आर्ट्स कॉमर्सला फारसे ट्युशन नाहीत, परंतु कॉमर्सचे विद्यार्थी शक्यतो ट्युशनकडे वळताना दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये जे कल्चर मिळतं किंवा शिकायला मिळतं ते ट्युशन मध्ये तेवढ्या पुरतं मिळतं. मित्रांनो, मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये मला पुरंदर मॅडम शिकवायला होत्या. आम्हाला वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे पुस्तकं वाचायला शिकवायचे, त्याच्यावर बोलायला शिकवायचे. आपल्याला मी विनंती करणार आहे की झापडबंद शिक्षण घेऊ नका, आनंददायी शिक्षण घ्या. तुम्हाला ज्या आवडी निवडी आहेत त्या आपल्या प्राध्यापकांना सांगा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगा, आणि त्यातून काही करता आलं तर निश्चित सुकाळे सर करतील. त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे की तुमच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न हे महाविद्यालय करेल. ही संस्था मुळात उदयनिश्चित शिक्षण देण्यासाठी निर्माण स्वामीजींनी केलेली आहे. ज्या स्वामीजींनी हैदराबाद मुक्ती संग्रामात एक पिढी घडवली, ध्येयवादी पिढी, त्या स्वामीजींनी नांदेडसारख्या ग्रामीण भागामध्ये हे महाविद्यालय स्थापन करून एक नवीन समाज निर्माण करण्याचा उद्देश ठेवला होता. बऱ्याच अंशी आजही आपण मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात किंवा देशभर जर गेलो तर पीपल्स महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात, अगदी उच्च पदावर दिसतात. ते या महाविद्यालयाचं यश आहे, त्या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत आहे. तुम्ही अशीच मेहनत करावी. आपल्या स्वप्नांना या महाविद्यालयात निश्चित आकार मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. या पहिल्या सत्रात उद्घाटन झाल्याच्या नंतर दुसऱ्या सत्रामध्ये अल्पोपहाराच्या नंतर एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं ही या ठिकाणी मेजवानी आपल्याला मिळणार आहे. आजच्या या पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष CA डॉक्टर प्रवीण पाटील सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करत आमच्या विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन करावं. सन्माननीय CA प्रवीण. सर्वप्रथम परमपूज्य स्वामी रामानंदजी तीर्थ यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या वेलकम सेरेमनीमध्ये उद्घाटक संस्थेच्या सचिव श्यामंताई पत्की, सहसचिव कॉम्रेड प्रदीप नागापूरकर, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे, शिक्षक प्रतिनिधी आणि महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे सर, तसेच पर्यवेक्षक आडे सर, संचालक विजयानंद कदम सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे जास्त बोलल्यानंतर ह्या वयामध्ये आपल्याला आपली ऐकण्याची मानसिक तयारी नसते आणि म्हणूनच, कारण माझं लांबलं असतं अध्यक्षीय समारोप, त्याच्यामुळे मी कदम सरांना म्हटलं की शिक्षकांचा परिचय आमच्या याच्या अध्यक्षीय समारोपानंतर करून द्या. कारण ते इथे इतके शिक्षक आहेत, प्रत्येकाचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर कमीत कमी 2 तास पाहिजे आणि 2 तास विद्यार्थी त्या मानसिकतेमध्ये बसतील का नाही बसतील ही पण मला शंका आहे. सायन्स कॉलेजलाही असंच केलं होतं, परंतु तिथे पीपीटी होतं, शिक्षकाचा फोटो येत होता आणि त्याची माहिती, डिग्री सगळं सांगितलं जात होतं. तोही कार्यक्रम मी असाच केला, अध्यक्ष म्हटलं समारोप आधी ते नंतर. तर अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन आपण खूप उत्साहाने करतो
परंतु कार्यक्रम फार लांबला नाही पाहिजे, ते सुद्धा आयोजकांनी बघितलं पाहिजे. विशेष करून या ठिकाणी जे तरुण रक्त आहे, जेनजी बसलेला आहे, आणि हे जे जेनजी आहे हे वेगळंच आहे. असं करतात, टाळ्या वाजवत नाही, त्याच्या टाळ्यामध्ये असं आहे. तर हे जे काही आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आम्ही आता सुकाळे सरांनी सांगितलं, मी काही प्रश्न विचारेल, फक्त ज्याला उत्तर द्यायचं द्या. तुम्ही कॉलेजमध्ये कशासाठी प्रवेश घेतला आहे सांगा, खरं मनाने सांगा, प्रामाणिकपणे सांगा. किती जण आहेत की अभ्यासासाठी, मला काहीतरी मोठं करिअर करायचं आहे, 1 2 3 4, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, छान छान, तर करिअरसाठी. आणि मला सांगा आता दुसरा प्रश्न, किती जणांनी कॉलेजचं लाईफ एन्जॉय करण्यासाठी ऍडमिशन घेतलं? गुड, व्हेरी गुड. किती मुलांनी कॉलेजमध्ये मैत्रिणी तयार करण्यासाठी ऍडमिशन घेतलं? फक्त 2-3. किती मुलांनी कॉलेजमध्ये मित्र तयार करण्यासाठी ऍडमिशन घेतले? लाजू नका, हिंमत दाखवा. तुम्ही जेनजी आहे का मिलेनियम आहे? हा प्रश्न पडलेला आहे मला. तर तुम्हाला बघून मी 1977 मध्ये पीपल्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, 11वी. श्यामंताई 50 वर्ष म्हणत होत्या तेव्हा मी कॅल्क्युलेट केलं तर मला 49 वर्ष झाले, श्यामंताईला 55 वर्ष झाले पीपल्स कॉलेज. तर त्या वेळेला जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये यायचो, काय यायचो? एक, शिकण्यासाठी. दुसरं, वर्गातल्या मुलींचं दर्शन घेण्यासाठी. मग आम्हाला रविवार आला तरी वाटायचं अरे हे काय, का रविवार आला? कारण हे पहा, प्रत्येकाला मुलींना मुलं आवडतात, मुलांना मुली आवडतात, ह्याच्यात गैर काहीच नाही. ह्या वयामध्ये असं जर होत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्याला. म्हणून कॉलेजमध्ये मी प्रिन्सिपॉल सरांना सांगितलं, मुक्तपणे मुला मुलींना फिरू द्या, बागडू द्या, फक्त चारित्र्याचं जपन करा. पाय घसरला की संपलं. त्यामुळे पाय घसरणार नाही याची काळजी घ्या, बाकी सगळं करा. तुम्हाला कोणी रोकटोक करणार नाही. तुमच्यासाठी कट्टा तयार केलेला आहे. असा कट्टा मला नाही वाटत महाराष्ट्रात, म्हणजे मराठवाडा म्हणत होतो, महाराष्ट्रात कुठल्याही कॉलेजला असेल तो कट्टा तुम्हाला डोळ्यावरून फिरून केलेला आहे. आणि इच्छा आहे, मुलं मुली तिथे बसलेले आहेत, गप्पा मारतायत, आमचा श्याम जाधव गाणं गातोय, गिटार वाजवतोय, अशा पद्धतीचं वातावरण मला बघायचं आहे. तेव्हा मला आनंद होईल. याच्यासाठी कशाला पुण्याला जायला लागतं? काहीच गरज नाही. नांदेडलाच आपण पुणे करूया. नांदेडला त्यातल्या त्या पीपल्स कॉलेजला पुण्याचं सिम्बॉयसिस किंवा BMCC किंवा फर्ग्युसन अशा पद्धतीचं कॉलेज आपण करूया. हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्यासाठी. म्हणजे आता प्रत्येकाला काहीतरी सामाजिक रेस्ट्रिक्शन असतात, म्हणून कॅन्टीनच्या ठिकाणी आपण बांबूची झोपडी तयार केली, त्याला कुटी नाव दिलंय. त्याच्यामध्ये मुलींना बसायची व्यवस्था वेगळी आहे, मुलांना बसायची व्यवस्था वेगळी. पण मुला मुलींना एकत्र बसायचं तर त्या झाडाजवळ आहे त्या ठिकाणी बसायचं, काही प्रॉब्लेम नाही. आपापले आई वडील जसं म्हणतात त्या बंधनाला मात्र पाळा. एखाद्याच्या आई वडिलांना हे आवडत नसेल की मुलीने मुलाशी बोललं पाहिजे तर करू नका, ते पण पाळा. पालकांनी काही सांगितलं तर त्यांचा मान राखा. जरी तुम्ही जेनजी असला तरी एक लक्षात घ्या की तुम्हाला जन्म देणारे तुमचे आईबाप आहे आणि आईबापाच्या वर काहीच नाही. त्यामुळे आई वडील जे म्हणतील ते तुम्ही मान्य करा. या स्टेजवर बसलेल्या 3 मुली बघतात, तुमच्या सोबतच्या आहे पण त्या स्टेजवर बसल्या. का बसल्या? मागच्या जन्मी त्यांनी पुण्य केलं होतं म्हणून त्या स्टेजवर बसल्या, बरोबर. तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं की कॉलेजमध्ये शिकण्यासाठी तर यायचंच आहे, परंतु एन्जॉय पण करायचं. जेव्हा आपण कॉलेजमध्ये येतो शिकायचंही आहे, मित्र मैत्रिणी जोडायचे आहे,
नावांवरनं मैत्री नाही करायची. नावं जातीवाचक असतात, हे लक्षात घ्या. नावं हे जातीवाचक असतात. नावावरनं कधी मैत्री करायची नाही. उलट ही संधी आहे की वेगवेगळ्या समाजातील लोक या ठिकाणी येतात, त्यांच्याशी आपण मैत्री करायची आणि भारतीय समाज समजून घ्यायचा. हे खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो, 11वीला आलं तर मी पाटील आहे, दुसरा कोण पाटील आहे का, कोणी देशमुख आहे का, कोणी पावडे आहे का, मी हे बघत बसणार. हे करायचं नाही, तुम्हाला सांगतो, हे चुकीचं आहे. मला अभिमान आहे की सर्व जातीमध्ये माझे मित्र आहेत, मैत्रिणी सुद्धा आहेत. अर्थात त्यावेळेला एवढं मोकळं वातावरण नव्हतं, परंतु नंतर व्हॉट्सअपमुळे आम्ही सुद्धा कनेक्टेड आहोत. का कॉलेज लाईफ नेहमी जोर देऊन सांगतो, अनेक लोक बोगस कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात. बोगस कॉलेजचे नाव मी घेणार नाही, तुम्हाला माहिती आहे, जिथे कधी पिरियडच होत नाही अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. मला सांगा, त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा शिक्षण झाल्यावर आठवण्यासाठी काय असेल? नॉस्टॅल्जिया आपण म्हणतो, म्हणजे जुन्या आठवणीमुळे दरीवरून येणं, ते होऊच शकत नाही, कारण त्यांना ते आठवणीच नाही, तो चॅप्टरच नाही. कॉलेज नावाचा चॅप्टरच त्यांच्या आयुष्यामध्ये आला नाही. तर ही चूक तुम्ही करू नका. नुसतं ऍडमिशन घेऊन घरी बसू नका, कॉलेजला या. कॉलेजमध्ये आपण आता स्वतःचं स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण सगळे डे साजरे करणार आहे. रोज डे पण करणार आहे, साडी डे पण करणार आहे, वादळ डे पण करणार आहे, सगळे डे, राखी डे पण करणार. तर असे सगळे डे आपण साजरे करणार आहे. त्याच्यानंतर मी मागे जाहीर केलं की रील्स, सर्वात चांगली रील जो करेल त्याला माझ्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस पहिलं कॉलेजवर करायचं आहे. दुसऱ्या बक्षीसला सुकाळे सर 3,000 देतील आणि तिसऱ्या बक्षीसला भिंगे सर 2,000 देतील. तर अशा पद्धतीने 3 बक्षीस आपण या ठिकाणी जाहीर केलेले की बेस्ट रील ऑफ पीपल्स कॉलेज. त्याच्यामध्ये कल्पकता तुमची असली पाहिजे, त्याच्यात शिक्षकही आले पाहिजे, विद्यार्थी आले पाहिजे आणि परिसरही आला पाहिजे. हे का करायचं तुम्हाला सांगू का? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आई वडिलांवर बोज होऊ नका. जेव्हा लोक कार खरेदीला जातात तेव्हा रील्स तयार करतात, इंस्टावर टाकतात, फेसबुकवर टाकतात. 5,000 रुपये मिळतात, माहिती? 5,000 रुपये. तर एका महिन्याला एक रील मिळाली तरी पण झाली तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण अर्निंगचा विचार केला पाहिजे. याच्यासाठी रील्स मेकिंगची कॉम्पिटिशन, त्यानंतर कराओके सॉंगची कॉम्पिटिशन, ती पण आपण घेणार आहे. त्याला बक्षीस नंतर जाहीर करतील प्रिन्सिपल, मी सध्या करत नाही. तर हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. नाटक बसवायची आपल्याला, नाट्य संस्कृती. आपले माजी प्राचार्य दत्ता भगत सर हे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. म्हणजे एवढी मोठी गोष्ट आपल्या कॉलेजमध्ये घडून गेलेली आहे. साहित्यामध्ये नरहर कुरुंदकरांमुळे पीपल्स कॉलेज पूर्ण महाराष्ट्रातला माहिती होतं. कविता केल्या पाहिजे. कविता तुम्हाला माहिती आहे, मी कवी आहे. मी कसा कवी झालो? ही आपली पीपल्स कॉलेजची लायब्ररी आहे, हे आमचे गायकवाड सर असतात. तर त्या ठिकाणी तेव्हा जयस्वाल सर असायचे. त्यावेळेला माझा एक मित्र, तो जिच्यावर मरत होता ती पोरगी तिथे होती. आता बघा, मी माझ्या मैत्रिणीसाठी नाही केली कविता, मला तिथे पहिली कविता सुचली. काय होती माहिती आहे? त्या पोरीचं नाव होतं जागृती. पहिली कविता कशी सुचली? अगये जागृती, दे मला संमती, नाहीतर माझी होईल अधोगती. तर अशा पद्धतीने कविता सुचण्यासाठी प्रेम असावं लागतं किंवा दुःख असावं लागतं. या 2 गोष्टी ज्याच्याकडे नाही तो कवीच होऊ शकत नाही. हे पण तितकंच महत्वाचं. प्रेमातनं कविता फुलते, दुःखातनं कविता रुजते, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी कवी मन असावं लागतं. तुम्ही यमक जुळवायला शिका. खूबसूरत नावाचा सिनेमा, जुना रेखाचा सिनेमा कधी पाहायला मिळाला तर बघा. त्यामध्ये ते अख्खं कुटुंब यमकामध्ये बोलत असतं, तिच्यातनं कविता तयार होत असतात. तर कविता अशा तयार होतात. आता तुमच्यासाठी जास्त प्रबोधन करत नाही, आमच्या श्यामलताईंनी तसं ते सांगितलेलंच आहे. फक्त
फक्त आजचा हा प्रसंग असा आहे की अनेक स्वप्न घेऊन मी या ठिकाणी महाविद्यालयात ऍडमिशन घेतलेलं आहे. तर त्यासाठी 4 ओळी घे भरारी हो करारी, घे भरारी हो करारी, नको आता उगाच तक्रारी, नको आता स्वागतास तुझ्या वाजतील तुतारी. आता साधारणतः बघा उचकी लागते, मलाही उचकी लागते. मग मला वाटतं माझ्या बायकोनं आठवण केली असेल का तर ती शक्यता कमी असते. मग मी विचार करतो की कोणत्या मैत्रिणीने कॉलेजची आठवण केली असेल. आणि 1-2दा तर असं झालं की उचकी लागली आणि नंतर फोन पण आला त्या मैत्रिणीचा. तर त्या उचकीवर एक केलेलं तयार हिंदीमध्ये, क्या उसके ख्यालों में हम अब भी आते होंगे. आता मी 64 वर्षात. क्या उसके ख्यालों में हम अब भी आते होंगे, प्यार भरे नगमे क्या अब भी वो गाते होंगे. प्यार भरे नगमे क्या अब भी वो गाते होंगे. कमबख्त हिचकियां तो बहुत आती है, कमबख्त हिचकियां तो बहुत आती है, लेकिन किसकी है नहीं बताती है. आणि साधारणतः आपल्या जेव्हा विकृष्ट येतं त्याच्यावर एक छोटस कविता आहे, तेवढंच. आणि नंतर 2 आहेत ते म्हणून मी थांबतो. बाकी उपदेश आता तुम्हाला नाही, कारण आपला देश भारत देश. ये दुनिया तो खत्म हो जाएगी एक दिन. म्हणजे जेव्हा आपला वाद होतो ना एकमेकाशी आपण बोलत नसतो. ये दुनिया तो खत्म हो जाएगी एक दिन, सबूत जब मिल जाएगा उस दिन, सबूत जब मिल जाएगा. काहीतरी कारण असतं, वितुष्ट येतं. तर सबूत जब मिल जाएगा उस दिन, सबूत ही जोड़ेगा दरारों को, सबूत ही जोड़ेगा दरारों को, मित्र को और परिवारों को, मित्र को और परिवारों को. वो सुबह जरूर आएगी, वो सुबह जरूर आएगी, जिंदगी में बदलाव लाएगी. वो सुबह जरूर आएगी, जिंदगी में बदलाव लाएगी. चारों तरफ हमारे खुशियां छाएगी, चारों तरफ हमारे खुशियां छाएगी. खामोशी सदा के लिए छट जाएगी. वो सुबह जरूर आएगी, वो सुबह जरूर आएगी. आणि आताच फ्रेंड्स डे झाला. मी अनेकदा म्हणून दाखवलेलं आहे, काही जणांनी ऐकलंही असेल, परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी दोस्तीवर. मत बढ़ाओ दुश्मनी को इस हद तक, मत बढ़ाओ दुश्मनी को इस हद तक कि एक भी दोस्त न रह जाए कल तक, कि एक भी दोस्त न रह जाए कल तक. दोस्ती में ही यारों जिंदगी की मस्ती है, दोस्ती में ही यारों जिंदगी की मस्ती है, वरना दुश्मनी तो यहाँ बड़ी सस्ती है. आणि आता तुम्हाला आवडणार त्याच्याने मी समारोप करतोय. ते माझं दुःख त्या वयात होतं जेव्हा मी तुमच्या वयात होतो, आता नाहीये. परंतु तो शेर लिहिलेला पुण्यामध्ये जात होतो, त्यावेळेला ॲडमिटच्या करता जात होतो आणि रस्त्यामध्ये त्यावेळेला मी तो शेर म्हटलेला आहे, मी सुचलेला आहे की लिहून ठेवलंय. न मैंने किसी से प्यार किया, न मैंने किसी से प्यार किया, न किसी ने मुझसे, न मैंने किसी से प्यार किया, न किसी ने मुझसे. मैं तो जिंदा हूं सिर्फ इसी गम से कि कोई तो प्यार करे मुझसे. तर हा जो कवी तुमच्या समोर उभा आहे हे पीपल्स कॉलेजची देण आहे, एवढं लक्षात घ्या. माननीय अतिशय प्रेममय वातावरण सरांनी आपल्या अध्यक्ष समारोहात या ठिकाणी केलेलं आहे. मंगेश माडगावकरांनी म्हटलेलंच आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. इंग्रजीत चुकला
तरीही प्रेम करता येतं, व्याकरणात शिकला तरीही प्रेम करता येतं. लव हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. अर्थात प्रेमाबरोबरच शिक्षण फार महत्वाचं आहे हेही आपण लक्षात घ्यावं, कारण नुसतंच मनोरंजनानं जीवनात काही भागणार नाही. याचबरोबर आपण उच्च शिक्षणही या ठिकाणी घेतलं पाहिजे, हाही संदेश या ठिकाणी अध्यक्ष समारोपामध्ये सन्माननीय अध्यक्षांनी या ठिकाणी दिलाय. मी या पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती प्राध्यापक डॉक्टर मुकुंद कवडे सरांना विनंती करतोय की याच्या या पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. मोहब्बत का शौक यहाँ किसे था, मोहब्बत का शौक यहाँ किसे था, आप पास आए और मोहब्बत होती गई. नूतन प्रवेशित स्वागत समारोहाच्या अध्यक्षस्थानी असलेले नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय CA प्रवीण पाटील सरांचं मी सर्वात अगोदर आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीस मान देऊन ते आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांच्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आमच्या मार्गदर्शिका प्राध्यापक सौ श्यामल पत्की मॅमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप छानसे अनुभव आपल्याशी हितगुज केले. तसेच सहसचिव ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. DC मेंबर डॉक्टर यशपाल भिंगे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सर, कार्यालयीन अधीक्षक रोहिदास आडे, इथे बसलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, तसेच सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक विजय कदम, या सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक प्राध्यापक कल्पना जाधव यांचेही या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, कारण हा कार्यक्रम आपल्यामुळेच इथे इतका चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे. कार्यक्रम संपण्याची सूचना देण्याच्या अगोदर यानंतर लगेच अल्पोपहार होईल आणि त्याच्यानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. तर मी पुनश्च एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व प्राध्यापक बंधू भगिनींचे आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांना इथे धन्यवाद देतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा स्वागत समारोहाचा प्रथम सत्राचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. कल्पना जाधव मॅडम यांना विनंती करतोय की पुढच्या सूचना या ठिकाणी द्यायच्या आहेत. फक्त 2 सूचना करण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे. एक म्हणजे लवकरच आपण सहलीचं आयोजन करतोय तुमच्याकडे. मी फक्त मुलींना सहलीसाठी देणार आहे आणि मुली इंटरेस्टेड असतील तर मुलांनाही आपण सहलीसाठी घेऊ. तुमच्यापैकी कुणाकुणाला सहलीसाठी यायचंय? मुलींपैकी? व्हेरी नाईस. आणि दुसरी सूचना, आपण लवकरच जमलं तर उद्याच तुम्हाला एक नोटीस येईल, ज्या नोटिसीमध्ये असेल लिहिलेलं असेल की आपल्याकडे रील स्पर्धा असेल. रील तयार करायच्या, 3 रील जमा करायच्या. एका विद्यार्थ्याला 3 रील्स वेगवेगळ्या विषयावरती जमा करायच्या आणि त्या रील्सला पाटील सरांनी 5,000चं पहिलं बक्षीस घोषित केलंय. बेस्ट रील 5,000चं बक्षीस सोबत 3 रील्स तुम्ही सबमिट करायचे आणि सेल्फी 3. आलं लक्षात? ज्यांना पार्टिसिपेट करायचंय त्यांनी 3 रील्स आणि 3 सेल्फी इथे सबमिट करायच्या. कुठे सबमिट करायच्या त्याची सूचना येईल. ओके, त्याला 5,000चं बक्षीस आहे. रील्स कशावर असल्या पाहिजे? कॉलेज परिसर, कॅम्पस वरच्या वेगवेगळ्या इव्हेंट्स वरती, ठिकाणावरती, मागे पुढे इकडे कुठेही तुम्ही जाऊन रील्स तयार करायची आणि त्या रील्सला प्राइस असेल 5,000चं. हे प्राइस कोणाच्या हस्ते डिस्ट्रीब्यूट होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? नांदेड मधले जे सगळ्यात फेमस युट्यूबर्स आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करतोय आणि त्यांच्या हातून ते बक्षीस वितरण होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या रील्स आपण त्यांच्याकडून व्हायरल करणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या रील स्पर्धेमध्ये